महाराष्ट्राबाहेर कीर्तन सुरू करून संपूर्ण देशाला जोडणारे भारताचे पहिले सांस्कृतिक दूत तुम्हाला माहिती आहे? चला आज त्यांच्याविषयी जाणून घेऊया. 12व्या शतकातील या महाराष्ट्रातील संतांनी दक्षिणेतून उत्तरेपर्यंत प्रवास करत आपल्या संस्कृतीला कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून भारताला एकत्रित जोडण्याचं काम केलं. आज आपण जे कीर्तन सोहळे जागोजागी बघतोय ना, त्याची सुरुवातच मुळात या संतांनी केली आणि संपूर्ण समाज त्यांनी या एका छताखाली आणला. संत ज्ञानेश्वर माऊलीसोबत त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं. प्रादेशिक सीमा ओलांडून ते थेट पंजाबपर्यंत गेले आणि तिथे तब्बल 20 वर्ष राहिले. पंजाबमध्ये राहून तिथली भाषा शिकली आणि आपल्या भागवत धर्माचा तिथे पाया रचला. त्या काळी समाजात पसरलेली विषमता दूर करून आणि कीर्तनाच्या माध्यमातून समता आणि बंधुत्वाची त्यांनी एक नवी संस्कृती उभी केली. त्यांच्या याच महान राष्ट्रभक्ती आणि कार्यामुळे शीखांचे गुरु नानक देव यांनी शीखांच्या सर्वात पवित्र गुरु ग्रंथ साहिब यामध्ये त्यांच्या 61 पदांना मानाचे स्थान दिले. त्यांची नामदेव गाथा आजही आपल्याला भक्ती आणि मानवतेची खरी व्याख्या शिकवते. विठ्ठलाला आपला सखा मानणाऱ्या या संताचा जन्म महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावी झाला. त्यांचं नाव नामदेव दामाशेट्टी रेडेकर असं होतं. संत नामदेव म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि नामदेव गाथा लिहून त्यांनी विठ्ठल भक्तीचा अथांग सागर आपल्यासाठी निर्माण केला. त्यांनी ब्रज आणि अवधी भाषेत लिहिलेली भजनं आजही मराठी माणसांच्या मनात रुजून आहेत. त्यांची भक्ती केवळ पूजेपुरती मर्यादित नव्हती, तर ते थेट विठ्ठलाशी संवाद साधायचे. आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर त्यांची समाधी आहे, जिथे नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. हा इतिहास तुम्हाला आधी माहीत होता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हरी विठ्ठल.